दुष्काळाच्या छायेतही संधी शोधता येते आणि जिद्द असेल तर छोट्याशा जागेतही मोठं स्वप्न उभं राहू शकतं। बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातल्या कारी गावातील दीपक मोरे यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे। पारंपरिक शेतीवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी आधुनिक मत्स्य शेतीचा मार्ग निवडला। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या अनुदान आणि प्रशिक्षणाच्या जोरावर अवघ्या 7 गुंठ्यात त्यांनी 25 टँक उभारून मत्स्य व्यवसाय यशस्वीपणे उभा केला। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आज त्यांच्या उत्पन्नाचे नवे दरवाजे उघडले आहेत। दुष्काळी भागातही नव्या प्रयोगातून प्रगती कशी साधता येते याचं हे जिवंत उदाहरण आहे। पारंपरिक शेतीला जोडधंद्याची जोड देण्यासाठी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील दीपक मोरे यांनी मत्स्य व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला। त्यांनी 25 लाख रुपये खर्चाची योजना आखली, ज्याला केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून मंजुरी मिळाली। या प्रकल्पासाठी त्यांना 2 टप्प्यात एकूण 9 लाख रुपयांचं अनुदान प्राप्त झालं। या आर्थिक पाठबळामुळेच हा मोठा प्रकल्प उभा राहणं शक्य झालं। प्रकल्प उभा करायचा उद्देश हा खरा जर विचार केला, बीड जिल्हा हा दुष्काळी, पाणी नसणारा, शेतीवर उपभागांना शक्य नाही, आपण काहीतरी जोडधंदा केला पाहिजे, 2 पैसे उभा केले पाहिजे, हा हेतूने हा व्यवसाय केला। हा व्यवसाय करण्याच्या मागे हेतू आम्ही आता बघितलं तर हा फक्त 7 गुंठ्यामध्ये व्यवसाय। माझी इथं जमीन 5 एकर आहे, पण करोडावर जमीन आहे। ह्याला आम्ही पाण्याचं उपलब्ध केली, बोर घेतले आणि हे कमी पाण्यामध्ये येणार आहे। कमीत कमी 6 महिने 4 महिने आपल्याला पाणी बदलता गरज नाही, थोडं पण बॅक्टेरिया वगैरे झाला तर बदलावं लागतं। त्यामुळे हा व्यवसाय आपण इथं चालू केला। हा व्यवसाय चालू करण्याचा उद्देश फक्त आपल्या तरुणांना, शेतकऱ्यांना जोडधंदा व्हावा आणि हा करत असताना मी इथं आणलं। जवळपास मी इथं 1 वर्ष झालं मी प्रकल्प उभा केला आहे। दीपक मोरे यांनी आपल्या 5 एकर शेतीपैकी केवळ 7 गुंठ्यात 25 टँक उभारले। विटांचं बांधकाम, लोखंडी जाळी आणि उच्च दर्जाच्या ताडपत्रीचा वापर करून हे गोलाकार टँक बनवण्यात आले। प्रत्येक टँकला इनलेट आउटलेट पाईप, 24 तास ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ब्लोअर मशीन आणि ऑक्सिजन पाईपची जोडणी करण्यात आली आहे। त्यांनी पाटस येथून 7 रुपयांना 1 बीज अशी 20,000 मत्स्य बीज आणून टाकली असून आता ते मासे विक्रीसाठी उपलब्ध झाले असल्याने त्यांना आता या माशांना 500 रुपये किलो भाव मिळत आहे आणि त्यामुळेच येत्या काळात त्यांना 50 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे। आणि आपल्याला ही कमाई करत असताना आपण आपला उद्देश एवढाच ठेवायचा, शेतकऱ्याचा मासा डायरेक्ट ग्राहकाला गेला पाहिजे। का गेला पाहिजे? कारण जो पिकवतो आणि जो विकतो, पिकवण्यापेक्षा विकणाराच आज श्रीमंत होत चाललेत। आपल्याला ती संकल्पना मोडून काढायची, म्हणून मी समोर एक स्वच्छ सुंदर असं दुकान तयार केलंय। तिथं दुकानात आपण हा मासा तिथं विकला जाईल, स्वच्छ मासा, सुंदर मासा, जिवंत मासा, जेणेकरून ते बर्फातला नाही, मेलेला नाही, काही नाही आणि हा ग्राहकांना डायरेक्ट आपण विकायचा। आपल्याकडे जो मासा आहे, जे टँक आहे, वर्ष लागन, 2 वर्ष लागन विकायला, आपला किलोचा, 1.5 किलोचा, 1.25 किलोपासून जसं जसं मासे आपले विकतील तशा टँकमध्ये दुसरे बी टाकीत राहायचं। आपल्याला हेतू एवढाच आहे, ग्राहक आणि आपण एकत्र जुटलं पाहिजे, याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त नफा भेटेल। दुष्काळी परिस्थितीमुळे अनेकदा शेतकरी हताश होऊन टोकाचं पाऊल उचलतात, मात्र दीपक मोरे यांनी नवनवीन प्रयोग करून यशस्वी असा मत्स्य शेतीचा पॅटर्न उभा केलाय। शेतकऱ्यांनी केवळ पावसावर अवलंबून न राहता शेतीला जर जोडधंद्याची जोड दिली तर शेती नक्कीच फायदेशीर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या यशस्वी प्रयोगाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मत्स्य विभागाचे आभार मानले आहेत। मोदी साहेबांनी हे जे योजना काढल्यात, बऱ्याच लोकांना मत्स्य ह्याच्यात योजना माहीत नाहीत। ह्याच्यात भरपूर योजना आहेत। तुमच्या लाईव्ह दुकानाला योजना आहे, तुमच्या बर्फ फॅक्टरीला योजना आहे, तुमचं चलतं फिरतं दुकान करायचं असलं त्याला योजना आहेत, तुमच्या आयुष जो एअर कंडिशन मच्छीवाचं त्याला योजना आहेत। खऱ्या लाभार्थीला तर भेटायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हाटागळे, बीड।